साबुदाण्याची खिचडी करताना शेंगदाणे असे गवळे गवळे भाजून घ्यायचे का. हा शाबू, ह्या मिरच्या, हे शेंगदाणा आता मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं. आणि शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण आपल्याला जसं आवडेल तसंच आपण घ्यायचं असते बरं का. मला जास्त शेंगदाण्याचं कूट आवडते, थोडं कमी आवडते. आणि मग स्वादानुसार मीठ घालायचं. खिचडी तुपात पण छान होत्या आणि ज्यांना तूप आवडत नाही त्यांच्यासाठी आपण जे ऑइल वापरतो त्या ऑइलमध्ये पण चांगलं. आपल्या इच्छेचा प्रश्न आहे. हे शाबू आहे बरं का, याची मी आज खिचडी बनवणार आहे. तर हे 1 वाटी शाबू मी एका भांड्यात 5 ते 6 तासासाठी भिजत घालते बरं का मी. हे पाणी बदलायचं, 1-2 वेळा बदलायचं आणि मग थोडंसं पाणी वर घालून ते शाबू भिजत टाकायचे. हे एवढं पाणी म्हणजे 2 वेळा पाणी हे बदललंय बरं का. वरती एवढं पाणी ठेवायचं. हे 5 ते 6 तासासाठी भिजत टाकायचं. हे पाणी सगळं हे ऑब्झर्व करते शाबू. बटाटा बारीक चॉप करून घेतल्यावर का सारी साल काढलेली आहे. कढईत थोडंसं तेल टाकलंय. हा असा बारीक गॅसवर बटाटा चांगला फ्राय करून घ्यायचा बरं का. शिजवूनच घ्यायचा म्हणजे चालेल. हे बीट बटाट्यावर मीठ टाकलं ते पूर्ण बटाट्याला लागते. मग खिचडीत बरोबर ते ऍड होते बरं का. आता उपवासाला कोण जिरं खाते नाही खाते, हे प्रत्येकाचे आपल्या आपल्या आवडीचा भाग आहे. मिठामुळं बटाटा लवकर फ्राय पण होते बरं का. मिठामुळे कोणत्याही भाजीत आपण मीठ टाकलं शिजताना की ते पटकन शिजते. ही मिरची मी बारीक करून घेतली बरं का, मिक्सरला चॉप करून घेतले नाही तुकडे. मिरची तेलात टाका. अगर जास्त तिखट खाणाऱ्यांना आपण शाबू जवळ टाकतो घ्यावं, शाबू शिजण्यासाठी त्यावर जरी मिरची टाकली तरी सुद्धा तिखटपणा वाढते बरं का. तेलात मिरची टाकण्यामुळे थोडंसं तिखट कमी होते, ते स्पायसी जरा कमी होते. बघू शकता हा शाबू 5 तासासाठी भिजवून ठेवला बरं का मी. हा शेंगदाण्याचं कूट आहे बरं का. आपण शेंगदाणे मगाशी भाजून घेतले होते, त्याला मिक्सरला लावले ते. चांगलं असं हे सगळं मिक्स चांगलं करून घ्यायचं बरं का. अतिशय स्वादिष्ट असं हे फळाचा एक साबुदाण्याची खिचडी तयार होते बरं का. एकदा हे माझ्या पद्धतीने करून बघा. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता हे थोड्या वेळाकरता झाकून ठेवायचं म्हणजे त्याला वाफेचं पाणी जे असते त्यावर ते साबुदाणा पूर्णपणे शिजून निघतो. अशी ही खाण्यासाठी खिचडी तयार झालेली आहे बघा आपली.